आयुर्वेद लाईफमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण ठाणे जिल्ह्यातील दुर्गम अशा शहापूर तालुक्यातील डोलखाम या ठिकाणी आहे। आज आपण ज्या वनस्पतीची माहिती घेणार आहे ही वनस्पती आहे। या वनस्पतीला या स्थानिक भाषेमध्ये पेवा असं म्हणतात। सुंदर असं हे लाल रंगाचं फूल आलेलं आहे आणि ही वेलीसारखे अशी वर येणारी वनस्पती आहे। आपण जिंजर म्हणजे आल्याच्या सदृश्य फॅमिलीतली किंवा आल्याच्या जिंजर फॅमिलीतली ही वनस्पती आहे। तर ह्या वनस्पतीची आपण आज माहिती घेणार आहे। ही वनस्पती ह्या लोक रानभाज्या म्हणून ह्या पालांचा उपयोग करून आपण जशी भाजी बनवतो तसे बनवतात। हे फुलांचा पण काढा बनवला जातो आणि याचा उपयोग आयुर्वेदामध्ये कुष्ठ पुष्करमूळ असे विविध पण वादातीत असे मुद्दे आहेत की कुष्ठ कुठलं पुष्करमूळ, पण हे जे उपयोग कुष्ठ आणि पुष्करमूळ याच्यासारखे सदृश्य येतात। तर ह्या वनस्पतीचा उपयोग जे जंत किंवा कृमी मारण्यासाठी ह्याच्या काढ्याचा उपयोग केला जातो। या फुलांचा पण काढा बनवला जातो आणि पानांचं भाजी खाल्ली जाते। चूर्ण स्वरूपात पण हे घेतलं जातं। दम्याचे असतील, इन्फेक्शियस डिसीज असतील याच्यामध्ये सर्दी खोकल्यावरती हे उत्तम अशा प्रकारे काम करतं। आणि ह्याचं हिलियाना स्पेसिओजा असं ह्याचं लॅटिन नेम आहे आणि ही वनस्पती या कोकणच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जाते। आत्ता हल्ली ह्याचा डायबिटीसमध्ये पण उत्तम प्रकारे उपयोग होतो। साधारणपणे यांचं जे चूर्ण स्वरूपात जर तुम्ही घेतले तर 1 ते 3 ग्रॅम एवढी मात्रा एका दिवसासाठी घेऊ शकता। डायबिटीसवर उत्तम असा उपाय आहे आणि दम्याचे रुग्ण असतील, सर्दी खोकला वारंवार होत असेल तर त्यांच्यासाठी पण या वनस्पती वापर केला जाऊ शकतो। याला क्रीपर जिंजर असंही म्हणतात किंवा जिंजर आल्याच्या सदृश्य फॅमिलीतली हे आहे। धन्यवाद।